नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेचं जे ऑफिशियल नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। बघा, यामध्ये बरेच प्रश्न तुम्हाला पडतात। नंबर 1, कोणत्या व्यक्तीला किती पैसे मिळणार या योजनेतून? नंबर 2, पैसे किती वर्ष मिळणार? नंबर 3, नोकरी कोणत्या ठिकाणी मिळणार? नंबर 4, कोण या योजनेसाठी पात्र होणार? नंबर 5, या योजनेसाठीचा फॉर्म कुठे भरायचा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही देणार आहोत। त्याबरोबर प्रशिक्षणाच्या काळात कंपनी पगार देणार का? 7 नंबर, 17व्या वर्षी 12वी उत्तीर्ण झालेल्या या योजनेचा लाभ मिळणार का? 8, कोणकोणते कागदपत्र या योजनेसाठी आवश्यक आहेत? वरील सर्व जे आपण प्रश्न पाहिलेत त्या प्रश्नांचं उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा जी.आर. 9 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला आहे। यामध्ये बघा, प्रस्तावना राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय याच्या शोधात बाहेर पडत आहे। अशा बहुतांश युवकांसाठी म्हणजे जे 12वी पास विविध ट्रेडमधील ITI पदवीधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे। सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्याचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे। महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम हा योजना 3 डिसेंबर 1974 पासून राबवण्यात येत आहे। म्हणजे ही योजना नवीन नाही, जुनीच आहे, पण यात महत्त्वपूर्ण असे बदल केले आहेत। बघा, आता शासन निर्णय काय आहे? राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। बघा, याचे स्वरूप काय आहे? याचे स्वरूप बघा, यामध्ये काय सांगितलं? या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवाराची नोंदणी, आस्थापनाची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थित नोंदणी, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील। त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची राहील। म्हणजे ज्या कंपन्या तुम्हाला ॲप्रेंटिस देणार आहेत त्या कंपन्यांची नोंदणीसुद्धा या स्थळावर होणार आहे आणि तुम्हाला ॲप्रेंटिस पाहिजे त्यांचीसुद्धा नोंदणी इथं होणार आहे। म्हणजे एकाच ठिकाणचा दुवा या वेबसाईटमार्फत होणार आहे। यामध्ये 12वी ITI पदवी, पदविका व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील। यामध्ये किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापनांना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र राहतील। या आस्थापना उद्योगाच्या सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध राहतील। या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग यांची यादी परिशिष्ट अ मध्ये नमूद करण्यात आलेली आहे। बघा, शासकीय, निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळाची संबंधित तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय कार्यालये या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील। रोजगार इच्छुक उमेदवाराची पात्रता व उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ करेल। सदर योजनेकरता उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे। यासाठी कोणता उमेदवार पात्र राहील? उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदविका, पदवी पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग होण्यास पात्र असणार नाहीत। म्हणजे तुमचं कुठेही शिक्षण चालू असेल कोणत्याही ठिकाणी तर ते तुम्हाला यासाठी तुम्ही या पात्र नाहीत। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा, रहिवासी। उमेदवार आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावी। उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी प्राप्त क्रमांक केलेला असावा। 3, बघा, सदर योजनेकरता आस्थापन उद्योगासाठीची पात्रता। आता ही उद्योगासाठीची पात्रता आहे, म्हणजे उद्योग हा 3 वर्षापूर्वीचा रजिस्टर असावा, त्याच्याकडे EPS, ESIC, GST आणि DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असली पाहिजे। म्हणजे हे त्या कंपन्यासाठीचे नियम आहेत। बघा,
यामध्ये काय सांगितले, खालीलप्रमाणे कार्यप्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल व त्याची पुढील स्वरूप पुढीलप्रमाणे निश्चित केले। या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे। आस्थापन उद्योग आणि महामंडळातर्फ मार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापन उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल। या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधी कार्यप्रशिक्षणाद्वारे कुशल अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे। सदर प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल। सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल। बघा, फक्त 6 महिन्याचा हा कालावधी आहे, त्यानंतर मात्र नाही। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल। या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापन यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराचे इच्छुक असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापन निर्णय घेऊ शकतील। याची कुठली हमी ते देणार नाही आहेत। बघा, आता यांना कोणाला किती पैसे मिळणार आहेत। 12वी पास असेल तर त्याला प्रतिमाह 6,000 रुपये विद्यावेतन मिळेल। ITI आणि पदविका असेल तर त्यांना 8,000 रुपये, पदवीधर आणि पदव्युत्तर असेल तर त्यांना 10,000 रुपये प्रशिक्षणासाठी देण्यात येत आहेत। बघा, या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमुना दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थींना अदा करण्यात येईल। प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल। सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल। विद्यावेतन संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुदेय रजा यांचा अंतर्भाव राहील। उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतनाव्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल। या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुदेय राहणार नाही। 10 दिवसापेक्षा जास्त जर रजा असतील किंवा 10 दिवस असतील तर त्यानंतर त्या महिन्याचं तुम्हाला विद्यावेतन मिळणार नाही। प्रशिक्षणार्थीने वरील अटीची पूर्तता केली असेल परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास अशा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही। या योजनेचा दर 2 वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणासुद्धा करण्यात येईल। अशा प्रकारचे नियम यांनी दिलेले आहेत। एक उमेदवार या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल। बघा, ही संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। यामधले तुम्हाला स्किल या संपूर्ण माहितीसह तुमच्यामध्ये दिलेले आहेत। यांची समिती असणार आहे। ही समिती राज्यस्तरावर कशा प्रकारे काम करेल याचं ठरवण्यात आलेली आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिला नियम म्हणजे 17 वर्षे वय झालेलं असेल आणि तुम्ही 12वी पास असाल तरीसुद्धा तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार नाही, कारण वय वर्ष 18 ते 35 या वयोगटातीलच व्यक्तीला या विद्यावेतनाचा लाभ घेता येईल। असे जे तुमचे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आम्ही या व्हिडिओमधून सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे। तरी पण तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर आपण आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता। बघा, हे अशा प्रकारचा GR आहे। आता बघा, इथं तुम्हाला त्यांनी हे दिले, मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र आस्थापन उद्योग यांची यादी दिलेली आहे। त्यांचे नियम काय काय आहेत त्या उद्योगात, तिथंच तुम्हाला तो विद्यावेतनाचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम मिळू शकतो। आता बघा, मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये सहभागी धारकांची जबाबदारी काय आहे, प्रत्येकासाठी जबाबदारी ठरवून दिलेली आहे। त्याप्रमाणे त्यांनी ती जबाबदारी पार पाडणं आवश्यक आहे। अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण या योजनेबरोबरच लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।